ब्रह्मादि काशी कोण पडे ठाई हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये अंबुला केला जरी थावे मन बुडती 42 जाती नाक कान हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये मागील केले ते अवघे जीवाव वापर पुन्हा देवीवरून विठ्ठलुना हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये पांडुरंगा पांडुरंगांकं कथा मनमान दुसरे चर्चा संसाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा गणेश स्मरण संकल्पनेचे अधिकरण तेचे शरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता मज साये येथे करावे देवा तुझी केली सेवा सकळ भुवनी वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक तुमच्या लागलो
न पडे ठाई, हालू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग, अलंकापुर निवासी, अखंड रूपाने वास्तव करणारे, ज्ञान्यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप असले संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा कांत वत्सल भाव निर्माण करणारा 4 जणांचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. सुरू असलेला हा अखंड नामजप यज्ञ सोहळा अभ्यातपणे 31व्या वर्षापासून, 31वे वर्ष आहे बरं का, अनेक वर्षापासून चालू आहे. त्या 31व्या वर्षातील हे मज पामरकळी 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. सर्व या ठिकाणी सर्व N6 विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ संभाजी कॉलनी सर्वांच्या वतीने आलेली मज पामराकडे ही कीर्तन रूपी सेवा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो की तुम्ही मला निमंत्रण देतात, पामराला निमंत्रण देतात. मी काय कीर्तन करावं, पण ह्या पोपटाचे बोबडे शब्द तुम्हाला गोड वाटतात. म्हणून सुंदर परमार्थ ज्यांचं जीवन आहे, आमचे पारेदादा आहे, त्यांच्या या माध्यमातून आमचे हरिओम आहे या ठिकाणी ज्यांनी फोन केला, त्यांच्या माध्यमातून माझं या ठिकाणी येणं झाले. त्यानंतर सर्वच परिचित मंडळी, आपला एक सर्व परिवार आहे आणि मी आपल्या परिवारातला ते किस्सा आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन पहिला मंडळ, पुरुष वर्ग, मृदंगाचार्य सर्व आपलाच परिवार आहे, परिवाराच्या चरणावर नतमस्तक होऊन करू भगवंताचं खेळीमेळी वातावरणामध्ये तासभर चिंतन. विठ्ठला अभंग ज्ञानोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि ज्ञानोबा या अभंगातनं कांत भाव प्रकट करतात. ध्यानात ठेवा, भगवंताविषयी किती भक्ती, किती प्रेम, किती लालसा आणि त्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये ज्ञानोबा आहे. कांत भाव म्हणजे पत्नीचा भाव व्यक्त करून कोणत्या भगवंताला आपलंसं केलं, कोणता अंबुला आपलासा केला याचा भाव तुमच्या आमच्यासमोर प्रकट करतात. ऐका, संत हे जगाशी, देवाशी आणि मनाशी संवाद साधतात. संत कोणाकोणाशी बोलतात? देवाशी बोलतात, जगाशी बोलतात आणि मनाशी बोलतात. देवाजवळ जर संत बोलायला गेले काय बोलतात? काय बोलतात संत? तुझी आण वाहिल गा देवराया बहु आवडसी जीवापासून या. देवासंग बोलतात, देवाशी संवाद करतात, देवासंग बोलतात, जगासंग बोलतात संत. ऐक रे जना, तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जगासोबत संवाद करतात संत, मनासोबत बोलतात. मन एक पंढरी, मन एक करी, म्हणे मी जाईन पंढरी. संत जगासमोर, जगासमोर बोलतात, जगासमोर बोलतात आणि मनासोबत संवाद साधतात. पण या अभंगातून मैत्रीशी अनुवाद आहे. विठ्ठल मैत्रीशी संवाद साधतात. त्या मैत्रीला बोलतात, हे सखे मी फार लांबचा पती केला, जवळचा नाही, कुठला केला? पती केला. आता ज्ञानोबा मैत्रीला, मैत्रीच्या ठिकाणी, मैत्रीच्या संदर्भात, मैत्रिणीच्या सोबत जर संवाद साधत असेल, आता तुम्हाला प्रश्न करतोय की ज्ञानोबा आहे हे पूर्ण पुरुष, ज्ञानोबा हे पूर्ण पुरुष, पत्नी
ज्ञानोबरा या अभंगात स्त्रीची भूमिका घेतात, एका पतिवृत्तीची भूमिका घेतात. आता तुम्हाला प्रश्न करतो, लग्न सोहळा, विवाह सोहळा हा स्त्री पुरुषात होतो का पुरुष पुरुषात होतो का स्त्री स्त्रीमध्ये होतो? स्त्री पुरुषात होतो. पण या ठिकाणी ज्ञानोबरा पुरुष आहे. ज्ञानोबरा कसं काय लग्न करते? कारण अभंगाचा मतीत अर्थ दिला समजला की आपल्याला सुद्धा असंच वाटतं, आपण सुद्धा ज्ञानोबरासारखी भूमिका घ्या. अभंगाचा भाव लक्षात यावा, अभंगाचा मतीत अर्थ लक्षात घेण्यासाठी संत मंडळी हा भाव व्यक्त करतात. मग ज्ञानोबरा ही स्त्री होते का पुरुष आहे? ज्ञानोबरा हे पुरुष आहे. ज्ञानोबरा पुरुष आहे तर त्यांना माऊली शब्द या ठिकाणी उच्चार करतात. काय म्हणतात त्यांना? माऊली. माऊली शब्द स्त्रीलिंगी का पुल्लिंगी? ज्ञानोबरा जर पुरुष आहे तर मग स्त्रीलिंगी शब्द काय त्यांना माऊली शब्द म्हणतात. माऊली. माऊली म्हणजे आई होते की नाही? माऊली. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता ज्याच्या अंगी ती माऊली शब्द या ठिकाणी आहे. मग ज्ञानोबरा पूर्ण पुरुष आहे. मग या ठिकाणी ज्ञानोबरा म्हणतात, कांत भाव त्या ठिकाणी प्रकट करतात आणि ज्ञानोबराच्या सखी संग संवाद साधतात. मी दुरून लांबचा पती केला, लांबचा पती केला असं म्हणतात. ज्ञानोबरा पूर्ण पुरुष आहे. विवाह तर स्त्री पुरुष मध्ये होत असतो नाही का? मग पुरुष पुरुषामध्ये होईल. ऐका, ज्ञानोबरा जरी पुरुष असले तरी ज्ञानोबरा कोण आहे? सुप्रीम कोर्टाचा विचार आणि हायकोर्टाचा विचार जर बघितला बर का, ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट काय सांगतं माहिती? ज्ञानोबरा कोण आहे? कोण आहे? सुप्रीम कोर्ट कोण आहे? सुप्रीम कोर्ट हे शास्त्र आहे बर का, आणि हायकोर्ट हे वेद आहे. ते काय म्हणतात? सुप्रीम कोर्टाचा आणि निकाल आहे, वेद शास्त्राचा निकाल आहे. तुम्हाला मानावंच लागेल, बोले नाही. वेदशास्त्र काय सांगतं? म्हणती ज्ञाना बाई आई. शब्द आहे का? अगोदर बाई आहे आणि नंतर आई आहे. अगोदर काय आहे? बाई आहे आणि नंतर आई आहे. बघा, आई केव्हा होते? अगोदर बाईच असते. तिला कोणाचं संगत तरी विवाह संपन्न करावा लागतोय आणि विवाह झाल्यानंतर मुलगा जन्माला आल्यानंतर आई होते. 70 वर्षाची जरी बाई असली आणि तिला मुलगा झाला नाही तरी ती बाईच असते, आई नाही. पण मुलगा झाल्यानंतर ती आई होते. मग आमचे ज्ञानोबरा आई आहे म्हणून आई शब्द या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करतात. वेद शास्त्र देती ग्वाही म्हणते ज्ञानाबाई आई. आता मग ज्ञानोबरा आई कसली? ज्ञानोबरा तर पुरुष आहे. पण ऐका, खऱ्या अर्थाने या जगामध्ये
तोच एक पुरुष आहे, तो भगवंत आहे, आणि बाकी सर्व स्त्री आहे. बाकी सर्व स्त्री आहे. वास्तविक पाहता वेणी असली म्हणजे स्त्री आणि दाढी असला म्हणजे पुरुष, हा तुमच्या आमच्यात भेद आहे. वास्तविक पाहता सृष्टी निर्माण करता ज्याने सृष्टी निर्माण केली तो पुरुष आहे आणि आपण सर्व स्त्री आहे. मग ज्ञानोबराय आई आहे का? विचार करा. 16व्या वर्षी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, 22व्या वर्षी समाधी घेतली. त्यांना मुलं आहे का? आई का त्यांना म्हणतात? कारण पुरावा आहे ना, वेदशास्त्र देते गोही पुरावा दिलेला आहे त्यांना. मग ज्ञानोबरायला मुलं असल्याशिवाय आईनाथ महाराज म्हणू शकत नाही. त्या ज्ञानोबरायला सुद्धा मुलं होते, आणि त्या ज्ञानोबरायला किती मुलं होते माहिती तुम्हाला? 4 मुलं. किती मुलं? किती? 4 मुलं. त्या ज्ञानोबरायने 4 मुलं होते म्हणून 4 मुलं करता ज्ञानोबराय स्त्रीची भूमिका घेतात. ते मुलं कोणते ते माहिती तुम्हाला? पहिला मुलगा ज्ञानोबरायचा योगी आहे, दुसरा मुलगा ज्ञानोबरायचा ज्ञानी आहे, तिसरा मुलगा ज्ञानोबरायचा साधक आहे, आणि चौथा मुलगा ज्ञानोबरायचा अनाथ आहे. विठ्ठल. आमचे नाथ महाराज म्हणतात म्हणती ज्ञानाबाई आई. त्या 4 मुलाची आई ज्ञानोबराय. कसे ज्ञानोबराय? महाराज म्हणतात पहिला मुलगा कोण आहे? योगी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, त्याने निगमवल्ली. पहिला मुलगा आहे. ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य डोका पूजस्थानी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा साधकांचे मायबा. चौथा आहे. तिसरा मुलगा साधक, साधकांचे मायबाप दक्षिणी, आणि चौथा मुलगा आहे अनाथ. ज्ञानराज माझी अनाथाची एका जनार्दनी पाय. आहे का नाही? मग ज्ञानोबराय मुलं आहे. आता तुम्हाला प्रश्न करतो, ज्ञानोबराय या अभंगातून स्त्रीची भूमिका घेतात. कोणती स्त्री? पतिव्रता स्त्रीची भूमिका घेतात, पत्नीची भूमिका घेतात, कांत भाव वात्सल्य प्रकट करतात. आता तुम्हाला प्रश्न करतो, ज्ञानोबरायने समाजशास्त्राचा, बरं का, समाजशास्त्राचा, कौटुंबिक शास्त्राचा अभ्यास केलाय, आणि अभ्यास करून ह्या कौटुंबिक शास्त्राचा अभ्यास करून विचार केलाय, या कौटुंबिक शास्त्रामध्ये प्रत्येक मनुष्याचं या कुटुंबामध्ये आपलं कोणावर प्रेम जादा असतं? महिला कुटुंबशास्त्राचा विचार केलाय, आणि कुटुंबशास्त्रामध्ये आपलं प्रेम कोणावर जादा असतं? अरे बोला ना बाबा, तुम्ही यांना घाबरत काय? घाबरू नका, मी तुमच्या समोर. त्याने जर विचार केला, कीर्तनातले टोळटोळ बोलत होत्या, त्याने जर तुम्हाला की बोलायला सुरू केलं, तुम्ही पळून मी जाऊ शकतो. उत्तर द्या चांगलं, खडखड बोला, कारण आपलं 1/6 हा भाग उभं परमार्थाचं पीक आहे. आणि मोठमोठे कीर्तनकार या ठिकाणी आलेले आहे, त्याचं श्रवण करणारे तुम्ही आम्ही आहात. मी काय आहे? मी पामर आहे, आणि मी तुम्हाला उपदेश करासारखा नाहीये. मी एक वारकरी आहे, आणि तुमच्यातला 2 भजनं म्हणणार आहे. मी काही कीर्तनकार नाहीये, पण एक सहज तुमच्या आग्रहास्थाने मी उभा आहे. भक्ती विचार, कौटुंबिक शास्त्राचा विचार केलाय. इकडे कोणी मुलं म्हणतात, कोणी मुली म्हणतात, पण आमच्या ह्या माऊलीनं हळूसं उत्तर दिलं पाठीमागून, आपलं प्रेम पत्नीवर. मला तर असं
भीती वाटली कोणी आई म्हणतं का काय? कोणावर प्रेम आहे माऊली? पत्नीवर प्रेम. कुटुंबामध्ये सर्व आपल्या पत्नीवर प्रेम आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडतो, पत्नी अगोदर का आई अगोदर? कोण अगोदर? आई कस का अगोदर? अगोदर कोणाची तरी पत्नी होते आणि मग मुलगा झाला की आई होते, तर पत्नी अगोदर आहे ना. आई कस का अगोदर आहे? कोण आहे अगोदर? ऐका, आई केव्हा होते? मूल झालं तर आई होते. अगोदर काय बोललो मी? 70 वर्षाची जरी असते तिला मूल नाही झालं ती बाईच असते, आई नाही. मग अगोदर पत्नी का अगोदर आई? आता माझं तूप सोडून अगोदर कोणाची पत्नी होते कळतं ना? अगोदर पत्नी झाल्याशिवाय कोणाची तिला मूल होतं का? मग अगोदर कोण? पत्नी. मूल झाल्यानंतर काय? आई आहे. मग आता सांगा बरं, आईचा गोडवा आज सगळे महाराज लोक रडून सांगतात. किती आईचं प्रेम, आई काय करते, आई कसे कुटुंबावर प्रेम करते. आईचं वात्सल्य सांगतात, प्रेम सांगतात, कीर्तनकार सांगतात, प्रवचनकार सांगतात, व्याख्याते सांगतात, त्या ठिकाणी शाहीर सांगतात, शाळेमध्ये मास्तर सांगतात. किती गोडवे गातात महाराज, रडून रडून आई सांगतात. आमचे एक कीर्तनकार 41,000 नुसतं मायेचा सागर कधी एवढं गाणं म्हणल्यानंतर घेतात का नाही? किती सांगतात रडून रडून. मग आता तुम्हाला प्रश्न करतो, आईचे गोडवे गातात. आज आईने ज्या मुलाला जन्म दिला, आज एका तरी आईचं असं चरित्र आहे का की मुलाच्या चित्तावर आई सती गेली किंवा पेटवून घेतलं, असं आहे का? नाही. पण दुसऱ्या घरची स्त्री विवाह करून सनी आपल्या घरी येते आणि किती पतिव्रताचे चरित्र आपल्या डोळ्यासमोर पतीच्या चित्तेवरती सती केले आहे का? दाखवतो तुम्हाला. आईचे गोडवे गाणारे भरपूर आहे, पण पतिव्रतेचं प्रेम किती आहे हे सांगणारे कमी. आई माझी, वडील माझे, भाऊ माझे, बहीण माझी, हे सगळं मिळण्यासाठी बरं का काही नियम आहे का? काही नियम आहे का? काहीच नाही. भाऊ नसला तर गुरु भाऊ करता येईल, मुलगा नसला की दत्तक घेतलं येईल. घेतलं जातं. अनेक नातेसंबंध आपल्याला जोडला जाईल. बहीण होण्यासाठी, आई होण्यासाठी काहीच नियम नाहीये, पण मला जन्मोजन्मी हाच पती मिळावा याच्यासाठी नियम आहे का नाही? तुम्ही पतिव्रता शरीराच आहे. बाकीला आई मला जन्मोजन्मी हीच आई मिळू दे, काही नियम. जन्मोजन्मी हेच वडील मिळू दे, काही नियम. जन्मोजन्मी हाच भाऊ मिळू दे, काही नियम. जन्मोजन्मी हाच मुलगा मिळू दे, काही नियम आहे का? नाही. पण मला जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, त्या पतिव्रत स्त्रीला नियम आहे. आणि तो कोणता नियम आहे? वट सावित्री पौर्णिमेला ती नियम. मला सांगा, आईला नियम आहे का? आई म्हणते की मला जन्मोजन्मी हाच मुलगा मिळू दे, असा नियम म्हणून नाही. आईचे कोणी फार घालतात. अरे पतिव्रता स्त्री आहे, त्या पतिव्रत स्त्रीने आपल्या पतीसाठी काय काय अर्पण केलं तर थोडं तिला विचारा, तिची भूमिका द्या. अरे आमच्या संतांनी ही भूमिका घालली. अरे पती करण्यासाठी नियम आहे.
जन्मोजन्मी पती मिळावा हा नियम आहे आणि पत्नीने पतीवर जीव ओवाळून टाकावा हा नियम आहे. अशी जी पत्नी पतीला आपलंसं करते, सर्वस्व अर्पण त्या पतीला करून देते आणि तिला पतिव्रता म्हणतात. आणि पतिव्रताच्या जोरावर त्या पतिव्रत स्त्रीला देवाला आपलंसं करण्याची ताकद आहे. म्हणून संत स्त्रीची भूमिका घेतात, पत्नीची भूमिका घेतात. प्रश्न करतो, ज्ञानोबा सांगतात पती केला ठीक आहे, पण अनेक संतांनी आपलं नातं देवाशी जोडलं का नाही? जोडलं का नाही? ज्ञानोबा या ठिकाणी स्त्रीची भूमिका घेतात, आमची तुकोबरा घेत नाही का? आमची तुकोबरा म्हणतात ज्ञानोबराने पती केला, ते पती करण्यासाठी केले, पण आमचे तुकोबरा म्हणतात मी पती करण्यासाठी केले, पण मी विवाह काय केला? बळजबरीने विवाह केला. कोण म्हणतात? तुकोबरा म्हणतात मी बळजबरीने माझ्या पतीच्या घरात शिरले, देवाच्या घरात शिरले, बळजबरीने त्याला वरले, मी त्याला आपलंसं केलं. घर रेगी झाले पटराणी त्याची पट्टराणी झाले. काय झाले? काय झाले? पट्टराण्या राण्या भावतात. पट्टराणी दशरथ राजाला 3 राण्या होत्या. कौशल्या, सुमित्रा या राण्या होत्या आणि कैकेयी ही पट्टराणी होती. जो ज्या नवऱ्याच्या बायका ताब्यात त्या राण्या आणि ज्या बायकाचा नवरा ताब्यात त्या पट्टराणी. आता आपण ठरवा आपलं कसं कसं आहे. राणी तुकोबरा म्हणतात तुम्ही राणी नाही झाले, मी पट्टराणी झाले. तुकोबरा म्हणतात मी सुद्धा पती केला असं म्हणतात. एवढंच नाही, आमची जनाबाई म्हणते मी सुद्धा त्याला पती केलं. मी सुद्धा त्याला काय केलं? पती केलं. त्याच्यासोबत पतीचं नातं योग्य केलं. त्या ठिकाणी जनी म्हणे देवा झाले मी जनी म्हणे देवा झाले मी आमची जनाबाई म्हणते जेली म्हणे देवा झाले मी हे सवा निघाले केशवा घर तुझे. पण आमची मीराबाई म्हणते मी लग्न केलं पण तिच्या सोबत मग्न झाले. काय केलं मी?
लग्न केलं, माणसाने लग्न करून नवऱ्यासोबत मग्न व्हावं. नाही तर काय काही लग्न करतात बर का, ही दिवाळी झाली की लग्न सुरू होतं, दुसऱ्या दिवाळीला घटस्फोट. असं नाही करा. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, गली 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 हर गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, सोबत मग्न झाले. बघा, मग्न होणं म्हणजे पत्नी जर पतीसाठी वेडी झाली तर पती पत्नीसाठी वेडा होतो. भक्त जर देवासाठी वेडा झाला तर देव भक्तासाठी वेडा होतो. वेडा झालो त्या ठिकाणी भक्ताने वेडा व्हावं. बघा, आता वेडे व्हावं लागतं देवासाठी. पती जर वेडा झाला, पत्नी जर वेडी झाली तर पतीला वेड व्हावंच लागतंय. बघा तुम्ही आम्ही वेड झालो नाही का. आज तुम्हाला चला एक वेड येणार आहे कीर्तनाला, आपण सुद्धा चालू का. तुम्ही कीर्तनासाठी वेडे झाला, तुम्ही ऐकायला आला. चला एका वेड्याचं कीर्तन म्हणून बाकीचे एवढे वेडे या ठिकाणी आले. बघा तुम्ही, आम्ही जर पायी प्रवासला आता गेलो आषाढी कार्तिकीला, येरवड्याच्या समोरून गेलो. कुठून गेलो? आणि त्या येरवड्यात काही वेडे उभं राहून पाहू लागले. आणि मग आमचे वारकरी बघा रे बघा आपल्याला वेडे कसे बघतात. कोण म्हटले? वारकरी. आणि ती वेडे त्याच्या बघा म्हणजे वेडे चालले पंढरपूर. कोणासाठी वेडा झालो, वेडा झालो, वेडियांच्या गावी गेलो, मज पुसू नका कोणी मनुष्यात नाही. वेडा झालो, वेडा झालो. भक्ताला देवासाठी वेड व्हावं तेव्हा देव भक्तासाठी वेड व्हावं. तसं पत्नीने पतीसाठी वेड व्हावं तेव्हा पती पत्नीसाठी वेड असतो. म्हणून मीराबाई सांगते, मी नुसतं लग्न नाही केलं, मी त्याच्यासमोर मग्न झाले. मीराबाईने सुद्धा मानवला. पण थोडासा आमच्या पैठणच्या मुलीचाच विवाह चुकला. पण त्या आमची पैठणची मुलगी, तिचाच विवाह थोडा चुकला. तिचा रॉंग नंबर लागला. तिनं पती केला, पण पती केला पत्नीला सगळं सुख द्यायला पाहिजे ना. पती केल्यानंतर पत्नीचा काय स्वभाव सांगतात. तू का म्हणे नग्न भात तरी ते लाज स्वामीसी. पत्नी केलं तर तिला सगळे हौसमौस करायला पाहिजे. आपण लग्न केलं, पत्नी आपल्या घरी आली तर सगळे हौस तिला सगळं करायला पाहिजे जे हवं ते. आणि नाही दिलं तर ती घटस्फोट नाही देणार. जसे आमचे नाथ महाराज मला बोलायला लागले, स्त्रीची भूमिका घेऊन श्री काय माय म्हणे मी लग्न केलं आणि पुढे बसले. मग ते नाथ महाराज सांगतात, मोडके से घर, मोडके से घर, तुटका से पलंग, आणि नरम बिछाना नाही. मग दादला नको बाई, मला नवरा नको. मोडकसी घर आहे, तुटका पलंग आहे, आणि असा नवरा केला त्याच्याकडे मला काही सुख समृद्धी नाहीच आहे. नाथ महाराजांनी त्याला सोड चिठ्ठी दिली. काय दिली? सोड चिठ्ठी. नाथ महाराज ह्याच भारुडात शेवटी सांगतात. काय सांगतात? ह्याच भारुडात शेवटी सांगतात, एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले,
कोणाला? पहिल्या नवऱ्याला. मग पहिला नवरा कोणता? पहिला नवरा हा संसार आहे. कोणता नवरा पहिला? हा संसार आहे. या संसारातून नवऱ्यातून मला दुःख मिळालं म्हणून त्याला मी सोडचिठ्ठी दिली. सोडचिठ्ठी एखाद्याला जर समरस झाले कुठं? देवासोबत, पण तो रस येते नाही. तिथं हा परमार्थाचा रस आहे. हा रस प्रपंचामध्ये नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात मी त्याला सोडलं. तसे तुकोबरा त्या ठिकाणी सांगतात. तुकोबराला सुद्धा अगोदर नवरा केला तुकोबराने. कोणता केला? संसार रूपी नवऱ्याशी लग्न केलंय आणि तुकोबराला तिथं ते सुख प्राप्त नाही झालं. तुकोबरा म्हणतात आदिल्या व्रताने काम नव्हे पुरा म्हणून व्यापिचारात टेकले या. मग काय केलं मी? जो आतला भ्रष्टाचार केला संसार रूपी याच्यातून माझं काम पूर्ण नाही झाला. मी याला सोडचिठ्ठी दिली आणि दुसरा नवरा केला. घर रिकी झाली. आतला नवरा हा संसार आहे. याच्यातून दुःख मिळतंय आणि सुख देणारा हा भगवंत आहे. याच्यातून सुख मिळतं. म्हणून त्यांचे नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी समर्थ. आता बघा तुकोबरा आणि पतीची भूमिका घेतली बरं का. आमच्या जनाबाई म्हणते म्या पती केला, मीराबाई म्हणते म्या पती केला, आमचे नाथ महाराज सुद्धा म्हणतात म्या पती केला. पण आशाने अनुभव राहिला. साधक बुद्धी, श्री बुद्धी, मैत्रीण ही विचारला की ज्ञानोबरा सगळ्यांनी पती केला, मग तुम्ही पती केला का? ज्ञानोबरा म्हणते का मग कोणता पती केला? दुर्गुण शब्दाचा अर्थ आहे खडतळ, दुर्गुण शब्दाचा अर्थ आहे काळा, दुर्गुण शब्दाचा अर्थ आहे कधीच त्याला आकलन न जाणारा, असा लांबचा दूरचा पती केला. कोण म्हणतंय? आता तुम्हाला प्रश्न करतो, लांबच्या पाहुण्यावर जादा प्रेम असतं का जवळच्या? लांबचा त्याच्यावर लई प्रीती असते. जवळचा ज्ञानोबाने जवळचं नातं नाही जोडलं, लांबचं नातं जोडलं. आपण सुद्धा आपल्या मुलीचं स्थळ लांबच पाहतो, चांगलं जवळ देत नाही. मग प्रेम लांबच्या पाहुण्यावर जादा असतं.
बघा तुम्ही, लांबचा जो जावई असतो त्याला म्हणतात साखऱ्या. लांबचा साखऱ्या, गावा शेजारचा भाकऱ्या, गावातला चाकऱ्या आणि घर जावई भाकऱ्या. किती जावई? 4. लांबचा जो असला त्याच्यासाठी किती आदर सत्कार होतो. लांबचा जर जावई आला, या 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 पाहुणे पाहुणे, घ्या रे घ्या रे, कधी आले, राम 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 राम, आपलं वाटतंय विचारू नका. लांबचा स्वागत करण्यासाठी वेगळे विचारूच नका. घरी जर आला की काय घेणार पाहुणे, हा काय खाणार, दूध घेणार, कॉफी घेणार, कोको कोला घेणार, थम्स अप घेणार, काय घेणार, आमचा जीव घेणार. आमच्या जावई किती प्रेम असतंय, किती प्रेम. विचारूच नका. सकाळपासून जे सुरू होतं त्याला गोडधोड खाण्यासाठी तो पार लगे तो पाहुणा 8 दिवस जरी राहिला तरी पाहुणे कंटाळत नाही. कोणत्या? लांबच्या पाहुण्या. तरी त्याला 8 दिवस राहून जरी निघाला तरी वाटी लावण्यासाठी जातात. पुन्हा यावर का, पुन्हा यावर का. कोणता पाहुणा? लांबचा. तसा गावा शेजारच्या पाहुण्याच आहे का? लांबचा जो आहे साखऱ्या, बर का. गावा शेजारचा जो आहे भाकऱ्या, जो जर आला त्यासाठी साखर नाही. भाकरी झाल्या का, पाहुणा आला बा, त्याच्यासाठी काहीच नाही. त्याच्यासाठी राम 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 राम. हे जर आले व्यक्तीनंतर राम 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 राम. आणि त्याच्याबद्दल कमी भाव होतो जो गावातला असतो तो चाकऱ्या. त्याच्याकडून फक्त कामच करून घेतल्या जातात. जर त्याच्याकडून बघा आपल्या पत्नीच्या माहेराकडे गेले, हो पाहुण्या आज घरीच का, हो चला बरं जरा शेतात काम करायचं. पाहुणा म्हणतो लय खांदा दुखतो, आता काही जमत नाही. खांदा चमकायला लागला आणि पण ते त्याच्या बायकोचे डोळे चमकतात. आता म्हटले आमच्या भावानं आम्हाला गावात आज काय दिलं, मला काय दिलं, म्हणून तुमच्या पण काम व्हावे, काही करून घ्यावं, त्यांचे तुमचे करावे, तुम्ही त्यांचे करावे, याच्यासाठी दिलं. आणि खांदा चमकतो, तिचे डोळे चमकले, याचा खांदाच राहून जातो. म्हणून त्याच्याकडून नेतात, फक्त थोडं काम करून घेऊन जातात आणि शेतात नेतात. 50 होती त्याच्याकडून वाहून घेतात. बरं काही चहा नाही, काही नाही. मग त्याच्याकडून चाकरी करून घेतात आणि घरी सासऱ्याच्या घरी जेवण की नाही याच्याच घेऊन त्याला येऊन जेवावं. आणि घर जावाई तो आहे टोकऱ्या. कधी जावाई चांगला वागला तर ठीक, नाही तर सारे त्याला बदलून चांगला नाही लागला. घर जावाई त्याला म्हणायचं टोकऱ्या. मग मला सांगा, आपलं प्रेम आवडणारा जावाई कोणता? लांबचा. म्हणून ज्ञानोबराज म्हणतात नाही, जवळचा पती नाही केला, कुठला केला? लांबचा केला. आणि कुठला केला ना? दुरल्या देशीचा बहुआ बडीचा, दुरल्या देशीचा बहुआ बडीचा, दुरल्या लांबचा पती केला. आता ऐका, ज्ञानोबराज ही कुलकर्णीची मुलगी, आपल्या गावचे कुलकर्णी यांची मुलगी ज्ञानोबर आहे आणि दिली पंढरपूरच्या पाटलाला. पहिला आंतरजातीय विवाह ज्ञानोबराने केला. ज्ञानोबरा कोणाची?
कुलकर्णीची मुलगी कुठली आपल्या गावची आणि दिली पंढरपूरच्या पाटलाला. पंढरपूर पाटले ग पंढरपूर तर पाटील आहे. कोण आहे? भगवंत आहे. पहिला आंतरजातीय विवाह ज्ञानोबरायांनी केला. पण ह्या आंतरजातीय विवाह करायला पाहिजे. आपण तर विवाह तर तुम्ही म्हणता ज्ञानोबरायांनी केलं आपण नाही, अर्थ वेगळा आहे. आंतरजात म्हणजे कोणती? जीवाने शिवाशी केलेलं एकात्मक. भगवंत शिव आहे आणि ज्ञानोबराय जीव आहे. हा जीवाचं देवाशी लग्न लागलं पाहिजे. हे अंतर्जात नाही. याला तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. विठ्ठल कसं पाहिजे बघा. मी पतिव्रता स्त्री आहे. महिला मंडळ सांगतात छातीला हात ठेवून मी पतिव्रता स्त्री आहे. कशाच्या जोरावर? कशाच्या जोरावर? कारण पतीच्या नावाचं मंगळसूत्र जर गळ्यात असलं तर ती ठोकपणे सांगते मी पतिव्रता आहे. तसं मी देवाचा पाईक आहे, देवाचा भक्त आहे. कोण सांगू शकतं छातीवर हात ठेवून मी देवाचा पायी भक्त आहे? देवाचं काय खून तुझ्या जवळ आहे? काय खून ज्याला माळ नाही भाव किती भाव काय भाव पतिव्रता स्त्री आहोत म्हणून देवाचं नावाचं मंगळसूत्र तुळशीचे माळ आपल्या गळ्यात पाहिजे. पाळलेला घरी बुद्धी सांभाळलेला बैल आणि गावात सोडलेला कठाळ्या याच्यात फरक असतो. पाळलेला कुत्रा आणि गावात मोकार हिंडणारा कुत्रा याच्यातही फरक असतो. पाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतो. सांभाळलेल्या बैलाच्या नाकात व्यसन असते. व्यसन कठाळ्या असतो त्याच्यात व्यसन. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? येठण नाही, नाकात व्यसन. याच्यात फरक आहे. आपण देवाचे पाईक आहात. देव आमचा मालक आहे. आम्ही त्याचे भक्त आहात. आम्ही त्याच्या स्त्री आहात. त्याची सुद्धा खून आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणून पतिव्रता स्त्री कोणाला म्हणतात? कारण पतिव्रता स्त्री पतीला सर्वस्व अर्पण करून देते. मला सांगा, पतिव्रता स्त्रीला पतीचे लक्षण तिच्या अंगी मांडलेले असतात. पण मी पती हिचा आहे त्या पतिव्रता स्त्रीचा. आपल्याकडे पती पत्नीचे काय गुण असते? काहीच नाही. म्हणून पतिव्रता स्त्री मी पहिलेच बोलून ती श्रेष्ठ आहे. ऐका, पायाचे जोडवे पतीच्या नावाचे पण बोट स्त्रीचे. घोट्यातले चैन पतीच्या नावाचे घोटे स्त्रीचे. पुढे चला. कमराला पट्टा असतो. काय असतो? पट्टा असतो. पूर्वी महिला म्हणत कमरेला पट्टा असायचा चांदीचा. कंबर पट्टा हा नवऱ्याच्या नावाचा पण कंबर तिचं आहे. ती महिला आपल्या पतीकडूनच पतीच्या नावाचा पट्टा घेऊन यायची. पण कुठून यायची? माहेरातून यायची. आणि वडिलांना सांगायची, बाबा तुम्ही मला भिकाऱ्याच्या पदरी बांधा, का दारिद्र्याच्या पदरी बांधा, का व्यसन करणाऱ्याच्या पदरी बांधा, का श्रीमंताच्या पदरी बांधा. बाबा तुम्ही ज्याच्या घरी मला दिलंय ना, आता तुमच्या घरून मी कंबर कसून जाते. कोणाच्याही घरी बांधलेलं तरी तुमचं नाक खाली होऊ देणार नाही. त्याच्या सोबत आता संसार करून दाखवतो. मग कंबर पट्टा घेऊन ऐका, पुढे चाला.
हातातले कंकण पतीच्या नावचे, पण हात तिचे. पुढे चालला. मंगळसूत्र पतीच्या नावाचं, गळा तिचा आहे. नाकामध्ये नथ पतीच्या नावाची, नाक तिचं आहे. कानामध्ये फुलं पतीच्या नावाचे, कान तिचं आहे. कपाळाला कुंकू नवऱ्याच्या नावाचं, पण कपाळ तिचं आहे. आणि डोक्याला केस पतीच्या नावाचे, पण डोकं तिचं आहे. म्हणून ती सर्वस्व पतीला अर्पण करते, म्हणून तिला पतिव्रता म्हणतात. आम्हा नारायण पतीच्या नावाचं सर्व लक्षण तिच्याकडे आहे. पतीला सर्वस्व अर्पण करून देते. तसं तुम्ही आम्ही भगवंताला त्या पतिव्रत स्त्रीप्रमाणे आपण सुद्धा भगवंताला सर्वस्व अर्पण करावं लागेल. म्हणून पतिव्रत स्त्रीची भूमिका ज्ञानोबा घेतात. ध्यानात घ्या. का पतिव्रत स्त्रीची भूमिका घेतात? ऐका पुढं. 4 प्रेम सांगितलेले आहे. 4 प्रेमात कोणतं प्रेम श्रेष्ठ मला सांगा. पहिलं प्रेम आहे आईचं आणि मुलाचं. दुसरं प्रेम सांगतात मुलीचं. तिसरं प्रेम सांगतात बहिणीचं. आणि चौथं प्रेम आहे पतिव्रत स्त्रीचं. आईचं प्रेम आहे. आई मुलावर प्रेम करते, परिवारावर प्रेम करते. ठीक आहे, मान्य आहे, ते जागृत आहे. पण आईच्या प्रेमात आणि मुलाच्या प्रेमात सुद्धा एकांगिता आहे, सर्वांगीता नाही. आई मुलावर परिवारावर मरेपर्यंत प्रेम करते का नाही? पण हा परिवार आईवर प्रेम करतो का? एकांगिता. बघा तुम्ही, अर्धवट डोळे मिटल्यासारखं प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे मिटल्यासारखं प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला पत्नी म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, तिला आई म्हणतात. आई डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, पण हा परिवार तिच्यावर प्रेम करतो का? कुठपर्यंत करतोय? मुलगा कुठपर्यंत प्रेम करतोय? माऊली ज्ञानोबा सांगताय, पहिली बाळ तसे आई बाहेच पिसे, तेसरे मग श्री मौसे भुलो पहिली बाल्य अवस्था या मुलाला आईशिवाय कोणी दिसत नाही. आणि त्याचं लग्न झालं, उपवर झालं की तो मुलगा आई विसरतो आणि बाईवर त्याचं प्रेम झालं. म्हणून आईच्या प्रेमात आणि मुलाच्या प्रेमात एकांगिता आहे, सर्वांगीता नाही. एका. दुसरं प्रेम आहे, मुलगी वडिलावर प्रेम करते, बापावर प्रेम करते. मुलगी किती प्रेम करते? किती प्रेम करते? विचारू नका. मुलगी इतकी प्रेम करते आपल्या वडिलावर
विचारू नका. वडील जर थकून भागून आले, ड्युटीहून जर आले, तर चिमुकली मुलगी लहानशी पाय टेकत नाही, चालत चालत येते, बाबा आले म्हणून जवळ येते आणि कशी तरी बाबा पटकन गाडी उभी करून त्याला कड्यावर घेतात आणि त्या वडिलाचा शिरभाग सगळ्या कामाचा निघून जातो. मुलगी जर जवळ आली, वडील जर घरात गेले, ती चिमुकली पळत जाते, राजनाचा पाण्याचा ग्लास घेते, कशी तरी टेकत आणते, कशी तरी अर्धा ग्लास आणते, बाबा घ्या पाणी. तेवढंच पाणी वडील घेतोय महाराज, तेवढंच पाणी घेतोय, समाधान प्राप्त होतंय. ऐका, आणि जवळच मुलगा उभा असतो, तो पाणी आणतो, पाणी आणत नाही का? मुलगा हा वडिलाच्या या डोक्याच्या कवटीपासून त्याचा जन्म आहे आणि मुलीचा वडिलाच्या काळजापासून जन्म आहे. वडिलावर मुली प्रेम करतात आणि आईवर मुलं प्रेम. म्हणून बघा शेवटी मग तेव्हा मुलगा शेजारी उभा असतो, मुलगा बोलतोय, अगं तायडे तू आता पाणी पाज, पण मेल्यानंतर मीच पाणी पाज. कठोर असतो, कठोर असतो. मुलीचं सुद्धा प्रेम आहे वडिलांवर कुठपर्यंत आहे? मुलीच्या प्रेमामध्ये निरपेक्ष आणि सापेक्ष प्रेम आहे. मुलगी प्रेम करते कुठपर्यंत? जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत माहेराविषयी त्याला प्रेम असतंय, पण एकदा विवाह झाला की माहेर विसरतं. सासरवतीचं प्रेम सोडा, मुलीचं प्रेम, दुसरं बहिणीचं प्रेम बघ. भावावर इतकी प्रेम करते, पण तिच्या प्रेमात सुद्धा सापेक्षता आहे. कुठपर्यंत? जवळ चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणती दादा. भावाचा मोठा धंदा राहू द्या, बहीण तोंड भरून दादा म्हणते, भावाचं दिवाळ निघू द्या. आता बघा तुम्ही बिडकिनला जा, कितीक बहिणीने भावावर केस टाकल्या कोर्टामध्ये. त्या बहिणी नाते संबंध विसरल्या पैशासाठी. तिचंही प्रेम कमी आहे. पण चौथं प्रेम सांगतात पत्नीचं प्रेम, पतिव्रता स्त्रीचं प्रेम. पत्नी पतीवर किती प्रेम करते. तीच पत्नी पतीची आईही होते, तीच पत्नी पतीची बहीणही होते, तीच पत्नी पतीची मुलगीही होते आणि तीच पती पत्नीहून पतीची सेवा करते. चारही भूमिका पतिव्रता स्त्रिया घेतात. बघा, आज जर कोणाच्या डोळ्यासमोर नसेल हा प्रसंग, तर एखादा पती कोमात जाऊ द्या, हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होऊ द्या, अनेक नाते संबंध बघायला येतील, पण जवळ कोणी थांबणार नाही. पण ती पतिव्रता स्त्री, माझ्या पतीने हे जग पाहावं, माझ्या पतीनं उठावं, माझ्या पतीनं चांगलं व्हावं, सलाईंची बाटली हातात घेऊन रात्र दिवस उभं राहणारी, तिला पतिव्रता स्त्री म्हणतात. त्या पतिव्रता स्त्रीची आई आली, आईनं मस्त बदामाचा शिरा बनवून आणला आणि माझ्या जावायला खाण्यासाठी शिरा आणल्यानंतर ती जशी हॉस्पिटल मध्ये त्या आपल्या पतिव्रता स्त्रीची आई आली, बोलायला लागली, कागद जावाई उठले का? नाही का आई, अजून नाही. काही खाणार का? काहीच खात नाही. आणि असं म्हणते, आई बाळा तुझा जावाई खात नाही ना, शिरा आणला गरम गरम, ते तर खात नाही, या भिंतीच्या कडेला जा आणि तू हा शिरा खाऊन घे. तेव्हा मुलगी काय म्हणते, आई शिरा मला खाण्यासाठी आणला का माझ्या पतीला? तर तुझ्या माझ्या पतीचा तुला आजार व आनंद झाला का? जोपर्यंत माझे पती डोळे उघडणार नाही, दोन शब्द बोलणार नाही, तोपर्यंत मी अन्न देखील ग्रहण करणार नाही. अरे पतीसारखी सर्वस्व अर्पण करते, पण त्या पतीचा भाव आजपर्यंत पतिव्रतेचा भाव कोणाला कळालेला नाही, कोणाला कळालेला नाही. रात्र रात्र जागणारी, उशा शेजारी बसणारी, अरे आईही तीच होते, सावित्री तीच होते, अन्नपूर्णाही तीच होते, लेकही तीच होते, बहीणही तीच होते आणि सर्वस्व पतीला अर्पण करून देते. म्हणून तिला म्हणावं, पतिव्रता धर्म पहावं माझा, सर्वापरी पती भोगीचे ओझा, असं पतीचा धर्म आहे. म्हणून ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, मी देवाची पत्नी झाली, मी त्याला पती केलं, दुरुडू अंबुला केला की माय. पण ब्रह्मदेवाच्याही ध्यानात न येणारा, ब्रह्मदेवालाही त्याची लीला न कळणारा, ब्रह्मादिका न पडे ठाई, पण तो म्या पती केला, तो म्या पती केला. असा पती केल्यानंतर महाराज सांगतात,
जो सर्वस्व जगाचा चालक मालक सत्ताधीशपती आहे, बाकी त्याच्याशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही. मी बोलवल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलवल्या प्राण हले. जो जगाशी चालत आले हे शरीर कोणाची असत्य असा सत्ताधीश परमात्मा म्यापती केल्याबद्दल आता मला पुढे जाता येत नाही, पुढे जाता येत नाही, कोणाबद्दल बोलता येत नाही. आता काहीच नाही, त्याच्याबद्दलच बोलते, त्याच्याबद्दलच गुणगान करते. अभंगाच्या दृष्टीने ब्रह्मादिकाला सुद्धा न आकळ, ब्रह्मादिका न करत खोड त्याने आकळ धरी. त्याला सुद्धा या भगवंताची खोड माहिती कशी, कोणाला? ब्रह्मदेवाला. याचं रूप कसं आहे ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. अरे त्याचं रूप कसं आहे, या आकाशाने त्याच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळावं असं त्याचं स्वरूप. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण तसे. अजून ब्रह्मदेवाला भगवंताच्या स्वरूपाचा ठावच लागला नाही, त्यांना ते कळत नाही. ब्रह्मादिका न कळे दुरुळ अंकुला केला गे पाहिजे आणि ब्रह्मादिका न पडे असा मी पती केला. आता त्याच्याबद्दल हालू नाही, मला हलता येत नाही, चालू नाही, मला चालता येत नाही. हालू म्हणजे त्याचं ध्यान करायचं, इकडे पुढे बघायचं नाही. बघा, मुली जर माहेराला असली, माहेराला तर तिला बाहेर निघण्यात बंद नाहीये, कुठं जाण्यात बंद नाही, तिला स्वतंत्र आहे. तीच मुलगी लग्न करून जर सासरी गेली तर तिला व्यतिरिक्त कुठं जाता येतं का, फिरता येतं का? नाही. तसे ज्ञानोबा भक्ता जगाचा मालक सत्ताधीश पांडुरंग परमात्मा मी आपलासा केला, त्याची मी पत्नी झाले. आता मला बोलायचं जरी असेल त्याच्याच बद्दल, नाव जरी घ्यायचं असेल तर कोणाचं घेणार नाही, मी त्याचंच नाव घेणार. हलू नाही, हलणार नाही म्हणजे व्यतिरिक्त कुठे जाणार नाही. आता तोच मी आपला हलू नाही, चालू नाही, आता दुसरे पुढे जाणार नाही. तो जसं चालत तसं त्याच्या पाठीमागे चालणार. बघा, लग्नाची गाठ असते, नवरदेव नवरी असते तर उपरण्याच्या शाळेच्या गाठ बांधतात ना, तसं नवरदेव ज्या मार्गाने जाईल ती सुद्धा त्याच मार्गाने चालेल. तसा माझा पांडुरंग परमात्मा मला जी चाल देईल त्याच चालीमध्ये चालणं, हलू नये, चालू नये. आणि आता सैरा वैरा मला बोलता येणार नाही. सैरा वैरा बोलू नये म्हणजे काय, अनंत वाचा बरळती बरळ हे नाही. आता फक्त एकच आहे, मी काय करेन त्याच्याबद्दल काहीच करणार नाही. फक्त मी त्या भगवंताचं नाम चिंतन करेन. हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला हो, हरी बोला. व्यर्थ गलबला करून, व्यर्थ गलबला करून,
बोलायचं काम नाही, बोलण्याची नाही आता देवा बिन काही. बस आता काहीच बोलल्या जात नाही. तो माझा पती आहे त्याच्याबद्दलच बोलायचं, बाकी दुसरा गलगला करायचा नाही. बोलणं जरी झालं तर देवच बोलावा, विठ्ठल पाहावा, विठ्ठल करावा, जीवभाव त्याला जीवभाव अर्पण केल्याशिवाय आता दुसरं बोलता येत नाही. बघा, नाम गोष्ट माझी सोय सांगा आता रत्तले अनंता. तुकाराम म्हणतात मला माझं नाव सांगू नका, माझं गाव सांगू नका, माझं कुळ सांगू नका. मी त्याला आता रत्तले, आता मला व्यतिरिक्तपणे शिकवण्याचा प्रयत्न करू नका. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार कोणी. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार कोणी. निरंकार वाचुनी अन्ने, निरंकार वाचुनी अन्ने. विषय झालेला आहे. याती कुळ माझे गेले हरपुणे, बस श्रीरंगा वाचुने आणूने. बस काहीच नाही, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुने केशवा आणून आवडे. आता मला दुसरं काहीच आवडत नाही, म्हणून मी तुझ्या सोबत आहे, तुला वरला आहे. आता तुझ्या संबंधाने तू जसं म्हणशील. महाराज म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, हारू नये, चालू नये, आता सैरा वैरा काही बोलू नये, आता काहीच बोलणं नाही. बस तुझ्या संबंधी सगळे आता विचार त्या ठिकाणी आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, आणि आता एकदा पती केला, पती संग रद्द झाली, एकदा पती केला, तोच पती आपलासा केल्यानंतर तिची मनोभावे सेवा असावी. आणि तिची जर मनोभावे सेवा पतीची जर पत्नीने केली तर तुका म्हणे पतिव्रता, तिची देवा. किती सत्ता पतिव्रत स्त्रीचं किती पुण्यबळ असतं. ऐका, एक दृष्टांत देतो. कौशिक नावाचे ब्राह्मण, कौशिक नावाचे ब्राह्मण ध्यानस्थ बसले, तप चालले. पण त्या ब्राह्मणाच्या ध्यानस्थाच्या मध्ये बरं का व्यत्यय आणत होती एक बगळी. एका झाडावर बसली, ती ओरडायला लागली. कौशिक ब्राह्मण विचार करा, आता तपात कोण विघ्न आणताय. डोळे उघडे बघितलं तर त्या बगळीत त्याला दिसली. पण त्या कौशिक ब्राह्मण त्या बगळीकडे डोळे असे वटरून बघितलं तर ती बगळी जळून खाली झाली. त्यांच्या शेतात. आणि ते कौशिक ब्राह्मण उठले आणि उठून तरी माधुकरी मागण्यासाठी एका गावात आले. एका घरासमोर उभे राहिले. माई भिक्षा दे. पण त्या घरात पतिव्रत स्त्री होती आणि ती पतीची सेवा करत होती. तिला येण्याला थोडा उशीर झाला. येणे बराच आवाज दिला कौशिक ब्राह्मणे, माई भिक्षा दे. तरी कौशिक ब्राह्मणाला राग आला. अरे काय उशीर झाला. ती पतिव्रत स्त्री आली, महाराज माफ करा बरं का, उशीर झाला, उशीर झाला, माफ करा. तरी कौशिक ब्राह्मण काय केलं, डोळे वटारले. रागाने तिच्याकडे बघायला आले. कोणाकडे? त्या पतिव्रत स्त्रीकडे. ती पतिव्रत स्त्री म्हणे, महाराज असे रागाने बघू नका, मी काही जळून जायला बगळी नाहीये. काय म्हणते ती पतिव्रत स्त्री? मी काही जळून जायला भस्माला बगळी नाहीये.
कौशिक ब्राह्मण आईस्क्रीमच झाले झालते आग, पण काय झाले आईस्क्रीम झाले. म्हटले मी बघलेला माझ्या तपानं जाळून मारलं, पण हिला कसं कळलं? काका म्हटले बघलेला मी मारलंय, तुला कसं काय कळालं? म्हणजे आमच्या पतिव्रत स्त्रियांना सगळं कळतंय, कोण काय करतंय. फक्त पतीवर आमचं प्रेम पाहिजे, पतीवर जेवढं आमची पतिव्रत यांची सेवा पाहिजे, आणि आम्ही सेवा करतोय पतीची. तुम्ही पती सेवेमध्ये रचले होते, पण तुम्ही आवाज दिला म्हणजे माझ्या पती सेवेचा अंतर पडायला नको म्हणून मी थोडा उशीर झालाय. आमची पतिव्रता स्त्री जी असते तिला सगळं कळतंय, आणि सगळं कळतंय म्हणून आमची पतिव्रता स्त्री अरे त्या यमाकडून आपल्या पतीचा जीव सुद्धा वापस आणू शकते. आपल्या पतिव्रतेच्या जोरावर, आपल्या पतीची सेवा करण्याच्या भक्तीवर इतकं त्या पतिव्रतेमध्ये त्या सामर्थ्य असतंय. म्हणून त्या पतीने जर सर्वस्व पती आपलासा केला पत्नीनं, आणि तिनं जर लग्न झाल्यावर पती केल्यानंतर तिची जर वासना दुसऱ्या माणसाकडे गेली तर तिचं 42 कुळाचा त्या ठिकाणी नरकात जातात अभंगाच्या. मन उडती 42 जाती नापता. 42 कुळ सुद्धा त्याचा नरकाचा उडती त्या ठिकाणी सांगायला लागले. जर पहिला नवरा केला आणि आपलं मन जर दुसरीकडे वळालं तर ऐका नाकान जातं. प्रभू रामचंद्र भ्राता लक्ष्मण सीतामाई पुढे आल्या वनवासामध्ये, आणि त्या ठिकाणी तिने पहिला नवरा केलेला पतीचं मन धावलं. ते नाव शूर्पणखा. जशी आली भगवंताच्या रूपाला भाडे, प्रभू रामचंद्राच्या रूपाला भाडे, लक्ष्मणजीच्या रूपाला भाडे होती राक्षसीन पण सुंदर शरीर स्वरूप घेतलं. अगोदर नवरा करेल पण तिचं मन बघा, ते सांगतो मी तुला. सुंदर शरीर स्वरूप घेतलंय आणि प्रभू रामचंद्राकडे गेले, समोर उभे राहिली. पण प्रभू रामचंद्राने अंगुली निर्देश केला, ती बघ समोर माझी पत्नी उभी. सीतामाईने बोट केलं, ती माझी पत्नी. मग तो जो समोर उभा आहे का त्याचं लग्न झालेले म्हणून त्याच्याकडे जा. लक्ष्मणजी लक्ष्मणजीकडे गेल्यानंतर लक्ष्मणजी बोलायला लागले, माझ्याकडून तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. का? कारण ते समोर ते माझे मालक आहे आणि त्यांचा दास आहे. आता मालकाकडून ते सुख प्राप्त होईल, ते दासाकडून होईल का? नाही. पुन्हा प्रभू रामचंद्राने पुन्हा लक्ष्मणजीकडे
असं बरंच वेळ झाल्यानंतर त्या स्वरूप नक्षत्राला ती आपल्या मूळ स्वरूपामध्ये आली, राक्षसीन झाली आणि प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला इशारा करतात. लक्ष्मणजी तिचं नाक आणि कानाचं का छाटलं? आणि प्रभू रामचंद्र म्हटले पहिला नवरा करत असताना दुसऱ्याकडे तुझी वासना गेली, तुझे 42 कृती त्या ठिकाणी फुटून जातील आणि तुझं नाक आणि कान त्या ठिकाणी जाईल. म्हणून पावली म्हणतात आंबुला केला जरी धावे मन, बुडती 42 जाती नाक कान. विठोबार असा भगवंताविषयी भाव असायला पाहिजे. काही जर म्हटले महाराज मी आतापर्यंत भगवंताची भक्ती मला कळाली नाही, आता कळाली. मी मागं भरपूर पाप केले, भरपूर त्या ठिकाणी निषिद्ध कर्म केले, मला आता त्या ठिकाणी भगवंताचा खरा भाव कळाला. पण आता मी काय करू? ज्ञानोबा म्हणतात जर पतिव्रत स्त्रीचा भाव अंतःकरणामध्ये असेल आणि तेवढ्या व्यक्तीने भगवंताला तू वरेल तर तू काय कर, आतापर्यंत केलेलं ते जाऊ दे, पण आता इथून पुढं चांगलं वात्सल्य चांगला भाव त्याच्या पद्धतीत ठेवला तर आमच्यासारखं सुख भोगावं लागल. मागील केले ते अवघे
जे वाव मागिले गेले ते अवघेची वाव बाप रुक्मा देवी बरोबर त्याला आपलंसं केलं. बाकी आता तुम्हाला मागचं सोडून द्या, पण त्याला जर आपलंसं केलं आता तुम्हाला काही पाहायची गरज नाही. तोच आपला आहे आणि तोच आपला करून घेतल्यानंतर आपलं सुख दुःख तोच निवारण करेल. मागील केलं ते आता जाऊ द्या, आता इथून पुढं तसं ज्ञानोबा म्हणतात, हे सखे मी त्याला वरलंय, आता काहीच मला पाहायची गरज नाही, तो मी आपलासा केलेला आहे. असा मैत्रीण बुद्धी सोबत अनुवाद या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात. असा त्या अभंगाचा अर्थ असं म्हणू शकत नाही. मला जशी देवाने बुद्धी दिली त्या प्रकारे मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण अभंग ज्ञानोबराचा आहे. अभंगाची वाणी शुद्ध, अभंग ज्ञानोबराच्या मुखातनं प्रकट झालेला आहे. अभंग ज्ञानोबराची वाणी शुद्ध आहे, सात्विक आहे, निर्मळ आहे. आणि त्या शुद्ध सात्विक निर्मळ वाणीची तुमची आमची वाणी बरोबर करू शकत नाही. ती वाणी कधी खोटं बोलली नाही, त्या वाणीने कधी दुसरं कोणाचं खाल्लं नाही. आणि ही वाणी दिवसातून किती वेळा खोटं बोलते, दुसरं कोणाचं खाल्ल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही वाणी ज्ञानोबराच्या वाणीची बरोबर करू शकत नाही. ज्ञानोबराचा अभंग मी सोडवलेला नाही, फक्त सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा असाच अर्थ असं मी म्हणू शकत नाही. आणि कोणताच कीर्तनकार अभंग सोडवत नाही. 11,000चा आणा, 21,000चा आणा, 31,000चा आणा का 41,000चा आणा, कोणताच अभंग कीर्तनकार अभंग सोडवत नाही. अभंग जिथल्या तिथे तेच अभंगाला सोडून गेले. मी सुद्धा सोडवलेलं नाही. सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्व महिला मंडळ मात्र समान आहे, पुरुष वर्ग आमच्या वडिला समान आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन दोन्ही मृदंगाचार्य एक कोणी बळी आहे. आमचे गोविंद महाराज या ठिकाणी आहे, मौली महाराज या ठिकाणी आहे. सुंदर मृदंग वाजवतो नाही का, आज लहान होता माझा चप्पल मस्त. आमच्या दादाची कृपा आहे. सर्व परिवार असं जोडलेला आहे संप्रदायाच्या ठिकाणी. असं परिवार त्या ठिकाणी असावं. सुरुवातीपासून सर्व त्यांचा परिवार सगळं त्या ठिकाणी आपले सर्व पुरुष वर्ग आहे, सर्व पारमार्थिक त्या ठिकाणी आहे. असे मुरजलेले आहे आवळ्याच्या लोणचं परमार्थामध्ये. पण या तुमच्या समोरच्या पामरानं काय बोलावं. पण तुम्ही सुद्धा घर सोडून आले, चाला म्हणजे नवीन पोपट कस काय बोलतो पाहू. पण मी काही बोललो नाही. माझे वेळे वाकडे शब्द तुम्ही पोटात घेतले. मोठ्या अंतःकरणाने या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांच्या चरणांना सुंदर बाळ वर्ग या ठिकाणी आहे. सर्वांचे नाव परिचय आमचे पटणारे महाराज पार्थ आहे. सुंदर मृदंग वाजवत आमचे अमोल महाराज संजय नगरचे. सुंदर कीर्तन करतो आमचे चेतन महाराज आहे. सुंदर भजने आहे, बजरंग आहे, हरिपाळे या ठिकाणी आहे. आमचे पळसकर महाराज बंधू आम्ही बरं का आपली भेट होईल, पण मला ते नाव नाही आठवलं. ज्ञानेश्वर महाराज आहे, हरिओम महाराज त्या ठिकाणी आहे. सर्वच भजनी मंडळ त्या ठिकाणी आमचे दादा आहे. सर्व त्या ठिकाणी बसलेले आमचे सुंदर पक्वाद वाजवताना सोडलं त्यांनी पांढरून मारलं नाही का. आता ते ऑपरेटर काय म्हणते मशीन ऑपरेटर सर्व आम्ही या सुंदर माझे 2-4 कीर्तन त्यांनी युट्यूबला टाकलेले. आमचे जयस्वाल बंधू युट्यूब या ठिकाणी आहे. आमचे दिव्यताई ठिकाणी आहे. त्याने भरपूर त्यांनी माझे कार्यक्रम त्या भरपूर टाकलेले आहे. ते सुद्धा या ठिकाणी असल्याबरोबर आमचे विनेश्वरी महाराज सर्वांच्या चरणांना नतमस्तक होऊन माझ्या वाणीला पूर्ण